आज आपण पाहणार आहोत मसाला कारलं कसं बनवायचं ते. त्याच्यासाठी आपण इथं कारली घेतली आहे, तिच्या यातलं याला आपण चिरून यातलं बी काढून घेतलं यातलं आणि मिठाच्या पाण्यात याला 10 मिनिटासाठी उकळून घेतलेत. पाणी वेगळं केलं आणि कारले बाजूला ठेवलेत. थोडीशी शेंगदाणे भाजून घेतलेत, त्याचबरोबर थोडंसं खोबरं. इथे कांदा बारीक चिरून भाजून घेतले तव्यावरती. थोडंसं लसूण तव्यात अगोदर मिक्सरला हे खोबरं, कांदा आणि शेंगदाणे बारीक असे वाटून घ्यायचे पाणी न घालता. त्याच्यानंतर आपण हे सगळे मसाले कारल्याच्या आत भरून घेऊयात आणि यामध्ये थोडी हळद, लाल मिरचीसुद्धा घालायची, आपल्याला मीठ घालायचे, याच्यात भरून घ्यायचे आणि तेलात परतून भाजी करू. चला तर मग वाटून घेऊयात आपण मिक्सरला. तर इथं आपण कांदा एक घेतला होता, थोडंसं खोबरं, याला तेलामध्ये चांगलं भाजून घेऊ. नंतर याची पेस्ट तयार केली. त्याचबरोबर आपण इथं 4 मिरे, 2-3 लवंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला होता, यालासुद्धा भाजून आपण पेस्ट बनवली. इथं शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. या दोन्हीला तर आपण एकत्र करायचं आहे. त्याचबरोबर इथं लाल तिखट घेतलं 1 चमचा, आपण अर्धा चमचा घालू आणि बाकीचा अर्धा चमचा जे लाल तिखट आहे तेलात परतायचे, ज्यामुळे भाजीला लाल असा रंग येईल. हे मीठ आहे चवीपुरतं मीठ घालू आणि थोडीशी हळद घालायची. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि या कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे. इथं मी कढई ठेवली गॅसवरती गरम होण्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, नेहमीच्या भाजीला आपण जे तेल वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्त तेल वापरायचं. कारण मसाला कारलं किंवा मसाला वांगे म्हणलं पण स्पेशल भाजी म्हणलं तर आपल्याला कसं थोडंसं तेल जास्त टाकावं लागतं. नेहमीपेक्षा 1 किंवा अर्धी पळी जास्त घातली तरी चालू. तर आता आपण याला सगळं मिक्स करून यामध्ये भरून घेऊयात. कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे, असं हाताच्या मदतीने पहा. आणि उरलेला जो मसाला आहे तो आपल्याकडे आहे, आपल्याला फोडणीमध्ये कामाला येईल. तर आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ फोडणीसाठी. शेंगदाणे खोबऱ्याचे तेल सुटतं बऱ्याच प्रमाणात, तरी तेल थोडं जास्त घालायचं आपल्याला. तेल चांगलं गरम होऊ दे. आपण लसूण देखील लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला फोडणीला फक्त थोडीशी मोहरीची डाळ घालायची किंवा मोहरी घातली तरी चालेल आणि थोडेसे जिरे. आता आपण कारली यामध्ये सोडू. याला हलवून घेऊ आणि 5 मिनिटं त्यात झाकून ठेवायचं आपल्याला. त्याला आपण चांगलं हलवून घेऊ. लाल तिखट उरलेलं यामध्ये घालवायचं, म्हणजे लाल कलर भाजीला चांगला दिसतो. वेगळं आपल्याला यामध्ये लाल तिखट यामध्ये गरज आहे. उरलेला मसाला आपली कारली पूर्णपणे फ्राय झाल्यावर टाकतो, नाहीतर आत्तापासून जर आपण मसाला घातला तर मसाला करपतो. पाहूयात आपण याला आता आपले 5 मिनिटासाठी टाकून ठेवू. जो उरलेला मसाला होता ते आपण घालू. त्याचबरोबर इथं मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली चिरून घालू. मिक्स करून घेऊ याला. आता आपल्याला वेगळं पाणी घालायची काही गरज नाही. आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच भांड्यामध्ये आपण पाणी घालून मिक्सरचे भांडं स्वच्छ धुवून तेच पाणी आपण यामध्ये वापरणार. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलं आता आपल्या. त्याला फक्त आता 5 मिनिटासाठी आपल्याला उकळून द्यायची. आपली भाजी तयार होईल 5 मिनिटांनी. चला तर आता उकळून घेऊ भाजी. इथं आपली आता 5 मिनिटं झाली, भाजीला उकळी आलेली आहे. आपले कारलेसुद्धा आता व्यवस्थित शिजलेले आहेत. तर माझी ही कारल्याची रेसिपीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, मी तुमच्यासोबत शेअर केली की मी घरी अशा प्रकारची कारल्याची रस्सा भाजी बनवते मसाल्याची. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा. भेटूया अशा नवीन